सुस्वागतम. या जगामध्ये सर्वात महान देश भारत आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि जवळजवळ मुंबईतले आपण सर्व रहिवासी. युवक बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून गेली 50 वर्ष भारतासाठी अहोरात्र मेहनत आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही संस्था, त्याची दखल केंद्र शासनाने सुद्धा घेतली आहे, राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे. आज हा मी त्याला विजय रथ म्हणेन. आता 50 झाले, 50च्या पुढे आणखी चालवणारे आपल्याकडे तरुण कार्यकर्ते आणि बिरादर आहेत. आणि संकटावर मात करत मान अपमान या सर्व गोष्टी झेलत आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत, ते आपले सर्वांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व प्रीतुतुल्य पद्मश्री क्रांतिजी शहा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच अशी म्हण आहे आपल्याकडे की यशस्वी आणि कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. हे खरं आहे. आणि त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि बिरादरीच्याच दिदी रेखाताई दिदी शहा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत. आज या विचारांचा मेळा पुढे नेणाऱ्या आणि आमच्यासाठी लहान बहीण आणि अगदी जन्मल्यापासून जिला आम्ही सांभाळलेलं आहे अशी आणि बिरादरीची धुरा यशस्वी बाळगत आहे अशी आमची स्वर, हिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. धन्यवाद. जास्त प्रस्तावना करत नाही मी. कार्यक्रमाला 10 मिनटं उशीर झालेला आहे, तेव्हा मी डायरेक्ट कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. मी आज आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांचं या विचार मंचाच्या वतीने, योग बिरादरीच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद.
एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गुजराती, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि कोकणी भाविकांच्या सीमांनी घेरलेला चांद्यापासून बांध्यापर्यंतचा मराठी मनाला आपल्या महाराष्ट्र, सह्याद्रीच्या कडेकपारी आणि कृष्णा गोदावरीच्या कुशीत वसलेला महाराष्ट्र, अशा या मराठी भाषिकांच्या छोट्या भारताचे दर्शन घडवणाऱ्या मुंबईसह उभा असलेला महाराष्ट्र, दगडांचा, फुलांचा, संतांचा आणि वीरांचा देश, भक्तांचा, शेतकऱ्यांचा, श्रमिकांचा, कृतिशील विचारांचा, बुद्धिवंतांचा आपला महाराष्ट्र देश, रांगड्या पण रसिक, साध्या सरळ, अभिमानी, स्वाभिमानी जनसामान्यांचा असामान्य असलेला आपला महाराष्ट्र देश, अजंठा वेरूळ या जगतविख्यात शिल्पांनी सजलेला, भक्ती, शौर्य, शृंगाराची परंपरा जपलेला आपला महाराष्ट्र देश. गीत रचना मधुकर आरकडे, संगीत अच्युत ठाकूर आणि पद्मश्री क्रांती शहा यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे महाराष्ट्र गीत सादर करीत आहेत अभिषेक. इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटकेला, इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटकेला, इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला, इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला. इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटकेला. बंधुत्वाचा इथे उमाळा, पुण्यभूमी ही संतांची, ओठावरती अजून विराजे रसवंती त्या कवनांची. दोन वेगळ्या पाणवठाचा, दोन वेगळ्या पाणवठाचा शाप नको जल ओढाला, इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला, इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला. इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटकेला. परकीयांच्या मोडून शाया उभी राहिली शिवशाही, परकीयांच्या मोडून शाया उभी राहिली शिवशाही. विजय पथावर या स्वरांच्या दुहीची मुळी नभती घाई, लावित नव्हता हात शिपाई, लावित नव्हता हात शिपाई, रयतेच्या कधी काळीला, इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला, इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला. इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटकेला. इथेच घडते पहिली नौबत परशुराम
परचक्राशी लढण्यास इथेच घडते पहिली नौबत परचक्राशी लढण्यास किती करण झुंजार वीर ते सिद्धरणावर मरण्यास अहो पराक्रमाचा थोर वारसा मिळो नव्या या पर्वाला इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या संतेला हृदयांतरीच्या संतेला ओजी 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 आजीजी तुकोबा ज्ञानेशाची पावन भूमी नाथांची हो संत तुकोबा ज्ञानेशाची पावन भूमी नाथांची रामदास गाडगे बुवांची शिकवण जन व्यवहाराची सरस्वतीचा मृतपान्हा सरस्वतीचा मृतपान्हा बहिणाईच्या वाणीला इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरीच्या समतेला इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटके हे कडाडला सूड फुल्यांचा सामाजिक न्यायासाठी कडाडला सूड फुल्यांचा सामाजिक न्यायासाठी आगरकर रानडे गोखले समाज परिवर्तन करती अहो या भूमीवर मिळवतय मुळी धारा कधी अज्ञानाला इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरच्या संतेला ओजी 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 आजीजी सन्मानाने जगण्यासाठी स्वतंत्रता हवी देशाला हो दादाभाई अन टिळकांची ही हाकच होती जनतेला चले जावची चळवळ इथून गांधीजींच्या साथीला इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरच्या संतेला वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम बहुजनांच्या कल्याणास्तव महादजी शाहू झटले बहुजनांच्या कल्याणास्तव महादजी शाहू झटले पंजाबरावांचा थोर वारसा धर्मवीर भाऊ इथले अहो इथेच बाबासाहेब करती घटना अर्पण देशाला इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयांतरच्या संतेला होजी 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 आजीजी सहकाराचा मंत्र धनंजय
संघ है आम्ही बिरादर, एक संघ है आम्ही बिरादर, बळकट करूया देशाला. इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयातरीच्या समतेला. इथेच फुटला पाझर शाश्वत हृदयातरीच्या समतेला. इथून माझ्या सह्यागिरीने धडक दिली रे अटकेला. विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाकार, निशब्द सदा. ओ गंगा तुम, गंगा बहती हो क्यों? विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाकार, निशब्द सदा. हो गंगा तुम, गंगा बहती हो क्यों? विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाकार, निशब्द सदा. हो गंगा तुम, गंगा बहती हो क्यों? नैतिकता नष्ट हुई, मानवता भ्रष्ट हुई, निर्लज्ज भाव से बहती हो क्यों? इतिहास की पुकार करे हुंकार, ओ गंगा की धार, निर्बल जन को सबल संग्रामी, समग्रोगामी बनाती नहीं हो क्यों? विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाकार, निशब्द सदा. हो गंगा तुम, गंगा बहती हो क्यों? विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाकार, निशब्द सदा. हो गंगा तुम, गंगा बहती हो क्यों?
प्रजा दोनों पार करे हाहाकार निशब्द सदा हो गंगा तुम गंगा बहती हो क्यों विस्तार है अपार प्रजा दोनों पार करे हाहाकार निशब्द सदा हो गंगा तुम गंगा बहती हो क्यों व्यक्ति रहे व्यक्ति केंद्रित सकल समाज व्यक्तित्व रहित निष्प्राण समाज को तोड़ती न क्यों इतिहास की पुकार करे हुंकार हो गंगा की धार निर्बल जन को सबल संग्रामी समुद्रोगामी बनाती नहीं हो क्यों विस्तार है अपार प्रजा दोनों पार करे हाहाकार निशब्द सदा हो गंगा तुम गंगा बहती हो क्यों विस्तार है अपार प्रजा दोनों पार करे हाहाकार निशब्द सदा हो गंगा तुम गंगा बहती हो क्यों शतश्विनी तुम न रही तुम निश्चय चेतन नहीं प्राणों में प्रेरणा दे दिन क्यों उन्मत्त अबनी कुरुक्षेत्र बनी उन्मत्त अबनी कुरुक्षेत्र बनी गंगे जननी नव भारत में विश्वरूपी तुम सदा चली जलती नहीं हो क्यों विस्तार है अपार प्रजा दोनों पार करे हाहाकार निशब्द सदा हो गंगा तुम गंगा बहती हो क्यों विस्तार है अपार प्रजा दोनों पार करे हाहाकार निशब्द सदा ओ गंगा तुम गंगा बहती हो क्यों कसं वाटलं नक्की मी अशासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आता गाणं तुम्ही ऐकलत ना त्या गाण्याची महागायिका प्रत्यक्षात इथे हजर आहेत रेखा शाह कारण हे गाणं एवढं अवघड आहे आणि खरंच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही गाणं ऐकल्यावर धन्यवाद रेखादी आपण एक सुंदर गाणं आम्हाला तुम्ही ऐकायला दिलं
म्युझिक वाजेल, गाण्याची सुरुवात झाली की हे गाणं क्रांतीजींचं फार फार म्हणजे आवडतं गाणं आहे आणि आजचं गाणं हे त्यांना समर्पित आहे. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है. अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है. जिस इल्म ने इंसान को तकसीम किया है, उस इल्म का तुझ पर कोई इल्जाम नहीं है. तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इंसान की औलाद है इंसान बनेगा। मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को रौंदे वो कदम तेरा नहीं है। नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को रौंदे वो कदम तेरा नहीं है। पूरा लो इसमें तो मंदिर नहीं तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नहीं है। तू अमन का और सुलह का अरमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। ये दीन के ताजर ये वतन बेचने वाले, वतन बेचने वाले। ये दीन के ताजर ये वतन बेचने वाले, इंसानों की लाशों के कफन बेचने वाले, कफन बेचने वाले। इंसानों की लाशों के कफन बेचने वाले। ये महलों में बैठे हुए कातिल ये लुटेरे, कांटों के ही बजरू है चमन बेचने वाले, कांटों के बजरू है चमन बेचने वाले। तू इनके लिए मौत का ऐलान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। इंसान की औलाद है इंसान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। न्यूझीलंड हॉस्टेल गोरेगावमध्ये युवोत्सव असायचा आणि त्यावेळेस आम्ही बिरादर अगदी 18-20 वर्षाचे आम्ही असे बसायचो लांबच्या लांब, 500, 600, 800, 1000 मुलं आम्ही असायचो बिरादर शिबिरार्थी. आणि मनमोहन कृष्णजी भाषण कधीच बोलायचे नाही, ते भाषणाला उभे राहिले की हे गाणे गायचे आणि त्या गाण्याचा प्रभाव तेव्हापासून ते आत्तापर्यंत आणि क्रांतीजींच्या सहवासाने एवढा माझ्यावर पडलेला आहे. त्यामुळे कुठलीही गाणी घेतली तरी चालतील, काही गाणी गाळली तरी चालतील, पण हे गाणं नक्की घ्यायचं आहे कारण ते क्रांतीजींचं आवडतं गाणं आहे आणि ते माझंसुद्धा आवडतं गाणं आहे. जोरदार पुन्हा एकदा विवेकसाठी टाळ्या. आणि आपल्यासमोर आपल्या भावना व्यक्त करायला येत आहे आपल्या बिरादरीतील 90s बिरादरीतील एक कलाकार सुवर्णा भागवत. आज आपण सर्वजण युवक बिरादरीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित पद्मश्री श्री कांती सर, सौ रेखा दिदी, सर्व मान्यवर आणि सर्व ज्युनियर सिनियर युवक बिरादर सर्वांना माझा नम्रपूर्वक नमस्कार. आज तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी युवक बिरादरीमध्ये 1986 साली जॉईन झाले. तेव्हा आम्ही तारपी नृत्य करायचो. एकता ग्रुप या बॅनरखाली माझी या संस्थेशी ओळख झाली आणि मग जवळजवळ 20-25 वर्ष मी या संस्थेशी संलग्न होते, सक्रिय होते. अनेक लोकनृत्य, पुण्यतीर्थ भारत,
भारत मिलन यात्रा अशा अनेक कार्यक्रमात माझा सक्रिय सहभाग होता. सुदैवानं माझी 10वीची परीक्षा संपली आणि माझी आई शिक्षिका असल्यामुळे 1 मेपर्यंत आम्ही गावी जाऊ शकत नव्हतो. दरवर्षी 1 मे ते 13 जून आम्ही आमच्या गावी कशळीला जात असू. पण 10वीची परीक्षा मार्चमध्ये संपली आणि आता मे महिन्यापर्यंत करायचं काय असा प्रश्न होता. तेव्हा कळलं की एका ग्रुपला मुलींची गरज आहे आणि मग एकता ग्रुपशी ओळख झाली आणि मग तारपी नृत्य याद्वारे माझी युवक बिरादरी या संस्थेमध्ये ओळख झाली. साधारण मी 16 वर्षाची होते. तुम्हाला माहिती असेल की हेच वय असतं जे तुमच्या आयुष्याला एक वळण देऊन जातं. तुम्ही शाळेत असता किंवा लहान असता कॉलेजची ओढ असते. पण सुदैवानं माझं पदार्पण युवक बिरादरी या संस्थेमध्ये झालं. माझ्यावर माझ्या वडिलांचे RSSचे संस्कार होतेच, पण युवक बिरादरी या संस्थेमुळे देशप्रेमाची खरी ओळख झाली व त्याचा खूप चांगला प्रभाव माझ्या आयुष्यावर पडला. देशप्रेम, देशसेवा, समाजसेवा असे खूप चांगले संस्कार मला युवक बिरादरीने दिले आणि म्हणूनच आज थँक्यू म्हणण्याची संधी मी सोडणार नाही. कारण आजची पिढी, कॉलेजची मुलं काय वागतात, काय बोलतात, त्यांचे काय विचार हे ऐकता मला असं वाटतं की मी खूपच बॅकवर्ड आहे. पण सुदैवानं मी ह्या संस्थेत जॉईन झाले. युवक बिरादरी आणि एकता ग्रुपमुळे मी इतकी बिझी असायची की ही फालतूगिरी करायला मला कधी वेळच मिळाला नाही. तेव्हा खंत वाटायची की कॉलेजचं लाईफ एन्जॉय केलं नाही. पण आज खूप चांगलं वाटतं की या युवक बिरादरीमुळे मी एका चांगल्या मार्गाला लागले. युवक बिरादरीमुळे अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. भारत मिलन यात्रेमुळे आयुष्यावर खूप चांगले संस्कार झाले, ज्याची जाणीव मला आज होते जेव्हा तुम्ही मॅच्युअर्ड होता. भारत मिलन यात्रा, पुण्यतीर्थ भारत, बॅले हे कार्यक्रम माझ्या आयुष्यातले गोल्डन डेज होते. खूपच आनंददायक व समाधानकारक आयुष्य होतं. कारण खऱ्या कलाकाराला रोज कार्यक्रम मिळालं, काम मिळालं तर तेच त्याच्या आयुष्याचं खरं चीज असतं. त्या काळात आम्ही खूप कार्यक्रम केले. अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत पिंजून काढला आणि याचं सर्व श्रेय जातं श्री क्रांती शहा यांना. कारण त्यांची जी ओळख होती त्याच्यामुळे आम्हाला भारतभर कार्यक्रम मिळाले, सन्मान मिळाला. सन्मानाने आम्ही कार्यक्रम केले. जिकडे जातो मग महाराष्ट्रभर आमचं स्वागत व्हायचं. त्यामुळे आयुष्यावर एक वेगळं प्रभाव पडला, आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. त्यामुळे थोडी भावनाविश होते. पण क्रांती सर तुमचे खरंच कोटी कोटी आभार. रेखा दीदी, तुम्हाला माहिती असेल तुमचं आणि माझं किती बॉन्डिंग होतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर तुमचं आणि माझं खूप बॉन्डिंग होतं. आज आम्ही खूप वर्षांनी भेटलो, पण तरीसुद्धा आमच्यातलं आम्ही जेव्हा भेटतो ना तर आमचं बॉन्डिंग कमी होत नाही. भारत मिलन यात्रेमधला आमचं लाडकं हरण, आमचं ओंकार, त्याची खूप आठवण येते. आमचं दुसरं लाडकं हरण आमची स्वर, जी आता खूप मोठी झाली, हायली एज्युकेटेड आहे, तिचा खूप अभिमान वाटतो. पण हे आयुष्यातले गोल्डन डेज आहेत. क्रांती सर, रेखा दीदी, प्रदीपजी, नवीन सर आम्हाला सगळ्यांना म्हशी म्हणायचे. आता तुम्ही विचार करा, गोरी गोरी पान कधी म्हैस असते का? पण आम्हाला सगळ्या मुलींना नवीन सर म्हशी म्हणून हाक मारते, ए म्हशी इकडे ये. तर ह्या इतक्या सुंदर आठवणी आहेत. आणि त्या काळात आम्हाला प्रदीपजींनी, नवीन सरांनी, सुभाष धनावडे, आम्ही ज्यांना राजा म्हणतो, हे सगळ्यांनी आम्हाला इतकं सांभाळून घेतलं. कारण आम्ही तेव्हा अल्लड होतो, 16-18 वर्षाचे होतो. पण या सगळ्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, चांगले संस्कार केले. त्यामुळे आयुष्यात एक बेस खूप चांगला तयार झाला. आज आम्ही आमच्या पंखाने उडतो आहोत. माझं स्वतःची संस्था आहे, माझे प्रोडक्शन्स आहेत. पण माझ्या प्रोडक्शनमध्ये तुम्हाला कधी व्हल्गॅरिटी सापडणार नाही. ऑलवेज देशप्रेमच सापडेल. कारण हे संस्कार मला या संस्थेने दिले. खूप बोलायचं आहे पण माझ्या भावनांना आवर घालते. आज युवक बिरादरीला 50 वर्ष पूर्ण झाली, याचा अतिशय आनंद आहे. पुन्हा एकदा युवक बिरादरी, क्रांती सर, रेखा दीदी आणि सगळ्यांचे कोटी कोटी आभार. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या जुन्या आठवणी तुमच्या डोळ्यासमोर आल्या असेल. हे पहिल्या रोमध्ये पहिल्या रंगात बसलेले माझे ज्येष्ठ बिरादर आहेत. आता सुवर्णाने ज्याचा उल्लेख केला तारपी डान्स, तर त्या तारपा हा नृत्य हे आम्ही बिरादरीची आमची पहिली ओळख तारपा डान्सची आहे. लाईट लाव वरचा इथला लाईट लाव, ही ओळख आहे आमची. त्यामुळे या तारपा डान्सची एक झलक, छोटीशी झलक आपल्यासमोर म्हणून घेऊन येत आहोत आम्ही 90sचे सर्व या कलाकार. मी यांना सर्वांना रंगमंचावर या विचारमंचावर येण्याची विनंती करतो.
90s बिरादरी प्रेझेंट्स तारपा नृत्य. हे नृत्य सादर ज्यावेळेस केलं गेलं ना त्यावेळेस ते नृत्य सादर करणारे लोक 16 ते 17 वर्षाचे होते. आता ज्यांनी नृत्य सादर केले ते सुद्धा 16 आणि 17 वर्षाचे मनाने आहेत म्हणून त्यांनी हे नृत्य सादर केलेलं आहे. जोरदार टाळ्या. आणि याचं सगळं श्रेय मी क्रांतींना यासाठी देईन की त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने हे नृत्य सादर करण्यासाठी क्रांतीने आम्हाला परवानगी दिली होती. धन्यवाद.
बिरादरी आयोजित युवोत्सव स्पर्धेच्या माध्यमातून युवक बिरादरी या संस्थेचा परिचय झाला. श्री प्रदीप नाईक यांच्या सहाय्याने आणि दिवंगत विजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात बिरादरीमध्ये एक कलाकार म्हणून पदार्पण केले. 1986 साली त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शंकररावजी चव्हाण यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईतील ख्यातनाम षण्मुखानंद हॉल येथे आता जे पाहिलेलं तारपी नृत्य सादर करण्याचा योग आला. 1986 साली फैजपूर ते महाड या सद्भावना सायकल यात्रेच्या निमित्ताने एक कार्यकर्ता म्हणून संधी मिळाली. या यात्रेतील क्रांतीजींच्या भाषणाने मी प्रभावित झालो. युवक बिरादरीच्या माध्यमातून डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, बासू भट्टाचार्य, डॉक्टर भूपेन हजारिका, जया बच्चन, रोहिणीताई अट्टंगडी, विलासराव देशमुख, फारुख शेख, शक्तिसिंग गोहिल, मनमोहन कृष्ण, आशा पारेख, पी पाटील अशा महानुभावांच्या सहवासाने आणि विचाराने मी प्रेरित झालो. 1988 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने युवक बिरादरी आयोजित भारत मिलन यात्रेमुळे माझ्या जीवनात एक विशेष बदल होऊन राष्ट्रप्रेम, देशभावना आणि भारतीय समाजाप्रती असलेली स्नेहभावना जागृत झाली. गुजरात, महाराष्ट्र करत करत आसामपर्यंतचा बाय रोड हा 4 महिन्यांचा प्रवास जीवावर अनेक बेतणाऱ्या अनेक संकटावर मात करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत हा खडतर प्रवास यशस्वी केला. आयुष्याला वेगळी कलाटणी देणाऱ्या या प्रवासात अनेक बरे वाईट प्रसंग वाट्याला आले, परंतु क्रांतीजींच्या भाषणाने आणि बिरादरीच्या ध्येयांमुळे प्रभावित झालेला हा सामान्य कार्यकर्ता सर्व बाबतीवर मात करीत पुढे कार्यरत राहिला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे दौरे तसेच पुण्यतीर्थ भारतीय नृत्य नाटिकेच्या माध्यमातून नृत्य आणि चरित्र कलाकार म्हणून विशेष ओळख झाली. भारतासह अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशात या नृत्य नाटिकेचे हजाराच्या वर प्रयोग सादर करण्याचे भाग्य बिरादरीमुळे मिळाले, याचे मी मनापासून आभार मानतो. नृत्य, नाट्य, संगीत या क्षेत्रात 40 वर्ष कार्यरत असताना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्तव्यावर असताना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने संगीत नाट्य दिग्दर्शनाचे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेने स्वरराज बालगंधर्व संगीत नाटकासाठी पुरस्कार तसेच युवक बिरादरीच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे सर्व पुरस्कार स्वीकारत असताना मनात एक विचार येत होता की हे सर्व जे पुरस्कार मला मिळाले आहेत ना, ते फक्त आणि फक्त युवक बिरादरी या संस्थेच्या आणि प्रमुख क्रांतीजींच्या विचारांमुळे मला मिळाले आहेत, याचा मला अभिमान आहे. आज युवक बिरादरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन्माननीय क्रांतीजी आणि रेखा दिदी यांचा हृदय सत्कारचे भाग्य आम्हाला लाभले. मी पुन्हा एकदा युवक बिरादरी आणि क्रांतीजींचा मनापासून आभार मानतो आणि इथेच मी थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान.
आगे बढ़ते रहेंगे, जब 21वीं शताब्दी में हम प्रवेश करेंगे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलके देश संवारें। बाग हो सबका, फूल हो सबके, और सबकी हो बहारें। करते हैं देके तुम्हें प्यार का उपहार प्रणाम। शांति दूत प्रणाम, प्रेम अवतार प्रणाम। शांति दूत प्रणाम, प्रेम अवतार प्रणाम। तुमको करता है बड़े गर्व से संसार प्रणाम। शांति दूत प्रणाम, प्रेम अवतार प्रणाम। शांति दूत प्रणाम, प्रेम अवतार प्रणाम। कदम से मिला के कदम, चलो साथियों दम बदम। कदम से मिला के कदम, चलो साथियों दम बदम। नए दौर की आज बुनियाद डाले, चले अपनी मंजिल को हम। कदम से मिला के कदम, चलो साथियों दम बदम। नए दौर की आज बुनियाद डाले, चले अपनी मंजिल को हम। कदम से मिला के कदम, चलो साथियों दम बदम। हमको करना है पूरा ये सपना, ऐसा सुंदर नया युग हो अपना। मिटे रंगों का जातों का अंतर, प्रेम ही सारे जग का हो गहना। कोई गोरा हो या कोई काला, पाए सुख शांति का उजाला। फूल हर रंग के जग में महके, विश्व सारा हो फूलों की माला। दिल से दिल मिले, फासले हो कम। कदम से मिला के कदम, चलो साथियों दम बदम। नए दौर की आज बुनियाद डाले, चले अपनी मंजिल को हम। कदम से मिला के कदम, चलो साथियों दम बदम। ये है सारा विश्व हमारा, युवक बिरादरी का ये नारा। छोड़ो नफरत, नफरत छोड़ो, जोड़ो भारत, भारत जोड़ो, जोड़ो भारत, भारत जोड़ो, जोड़ो भारत, भारत जोड़ो। धन्यवाद. युवक बिरादरी सुवर्ण महोत्सव 2025. खरं म्हणजे आज इथे हा दुग्ध शर्करा योग म्हणावाच लागेल. आमचे सिनियर्स म्हणजे 80च्या दशकातले आमचे सर्व मानकरी इथे उपस्थित आहेत.
खरं म्हणजे त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम सादर करण्याचा मानस होता. परंतु शरीराची साथ किंवा व्यस्ततेमुळे त्यांची जी कामाची व्यस्तता आहे यांच्यामुळे हा योग आणि तालमीचा योग जुळून आला नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणजे खास करून शेखरजींना मी धन्यवाद देतो, शेखर माडगींचे, की त्यांनी सांगितलं की तुमची तालीम चालू आहे, रिहर्सल चालू आहे, तर तुम्ही कार्यक्रम गोहेड करा. याच्या पुढे नंतर आपण करायचंच आहे आपल्याला कार्यक्रम, पण आता तुमचं ठरलेलं आहे तर तुम्ही सुरू करा. धन्यवाद शेखरजी, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल. आता आपण डायरेक्ट आपण आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळत आहोत. हे लोक आहेत देशभावना, देशभक्ती, राष्ट्रप्रेम हे इथे जमलेल्यांच्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये आहे. आशास्थान ज्यांनी आपलं आयुष्य देशासाठी अहोरात्र मेहनत घेतली. बिरादरीचं हे 50 वर्ष आहे आणि या निमित्ताने आपण म्हणजे कर्तव्य आहे 90s बिरादरी या आमच्या सर्व गोतावळ्याचं, की त्यांना काय म्हणतो आपण थँक्स म्हणणं सोडा, पण आभार मानणं किंवा त्यांचे आशीर्वाद घेणं हे आम्ही आमचे उचित कर्तव्य समजतो. मी सर्वात प्रथम उपस्थित असलेल्या 90s बिरादरींना विनंती करतो की सुवर्णा भागवत, हेमांगी पिसाट आणि वर्षा आचरेकर या तिघींनी या विचारमंचावर यायचं आहे. खरं म्हणजे बरंच काय करायचं होतं क्रांतीजी, परंतु तुम्ही दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम थोडासा आटोपता घेत आहोत. तुमचे पाय या देशाला भारताच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाड्यात, रस्त्यात लागलेले आहेत. अशा या प्रीतुतुल्य माणसाचे पाय धुण्याची आमची इच्छा होती. आम्हाला खरंच ती इच्छा होती, परंतु तुम्ही तुमचे काही स्वतःला लावून घेतलेले काही नियम आहेत, त्या नियमानुसार तुम्ही माझ्या प्रेमाचं तुम्ही स्वागत केलात. असं करू नकोस म्हणालात आणि त्याबद्दल मी ते मान्य करतो. दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये तुमच्यासारखी व्यक्तिमत्व ज्याचे केंद्र सरकारने सुद्धा दखल घेतली, असा हा मान आणि ह्या मानाचा फेटासुद्धा आम्ही तुम्हाला बांधायचा ठरवला होता. परंतु काही गोष्टींमुळे, तुम्ही दिलेल्या आदेशांमुळे हा फेटा मी आणलेला आहे, परंतु तो तुम्हाला बहाल करणार आहे. तो मानाचा फेटा त्या सन्मानाच्या स्वरूपामधलं मी अतुलला विनंती करतो की सन्माननीय क्रांतीजींचा आपण सत्कार करीत आहोत, यासाठी त्यांना मानाचा फेटा, शॉल, महावस्त्र, वृक्षरोप, सन्मानचिन्ह आणि संविधान उद्देशिका याचं बहाल करायचं. मी सुवर्णा आणि हेमांगी आणि वर्षा, प्रीती, मंगल आणि कोमल या सर्वांना विनंती करतो की आपण क्रांतीजींचं सन्मान करायचा आहे. साली
युवक बिरादरी या संस्थेत कार्यरत झालेले आणि बाळासाहेब बापू, ताज संघ, ब्रह्मपुत्रा स्नेह छावणी, फैजपूर ते महाड, भारत मिलन यात्रा अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश भारतभर पोहोचविण्याचे कार्य केले. रत्नाकर मतकरी यांच्यासह रथचक्र या संस्थेच्या वतीने अनेक नाटकांचे प्रयोग सादर केलेले आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेत समन्वयक म्हणून काम केलेले सुमारे 3000च्या आसपास पथनाट्य सादर करून जनजागृतीचे कार्य केलेले आमचे बंधू समान प्रदीपजी नाईक यांना विनंती करतो की आपण आमच्या 90s बिरादरीच्या वतीने सन्मान स्वीकारायचा. मी प्रदीपजी मुन यांना विनंती करतो की आपण आमच्या वतीने त्यांना सन्मानित करायचं. यानंतर गायन क्षेत्रातील पहिले गुरु सन्माननीय कुलजीत सिंग यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले युवक बिरादरीच्या एक सूर एक ताल या उपक्रमाची सुरुवात बाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनात प्रेरणा घेऊन याची धुरा यशस्वी सांभाळली. युवक बिरादरीच्या विविध उपक्रमांना वाहून घेतलेला ज्येष्ठ कलाकार आणि कार्यकर्ता लोकसंगीतकार विलासराव जैतापकर लोकगीत आणि लोकसंगीत याची प्रेरणा घेतली. नृत्य आणि संगीतासह अध्यात्माचे उपदेश देणारे आमचे गोपाला, आमचे लाडके, अर्थातच आमचे नवीन चंद्र सुवर्ण. नाईक आणि सुहास पाटील यांच्यासह 1978 साली युवक बिरादरीमध्ये कार्यरत झालेले नृत्यात पारंगत असलेला दिलों पर राज करनेवाला भाई, कागदोपत्री सरी सुभाष नाव जरी असलं तरी हृदयाने राजा असलेला मोठ्या भावासारखा सांभाळून घेणारा आमचा सुभाष अर्थात राजा. जोरदार टाळ्या आमच्या राजासाठी. मी राजासारखा आमचा दिलदार भाऊ मी सदानंद राणे यांना विनंती करतो की आपण राजाचं सन्मानचिन्ह, उद्देशिका, शॉल आणि रोप देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. युवक बिरादरी निर्मित पुण्यतीर्थ भारत या नृत्य नाटिकेचे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतभर आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये त्याचे हजाराच्या वर प्रयोग झालेले आहेत. या नृत्य नाटिकेची, या बॅलेची जुळवाजुळव जेव्हा होत होती आणि त्याची तालीम वरळीला म्हणजे सेंच्युरी बाजार इथे, हां, इकडे ज्यावेळेस त्याची तालीम चालू, पहिल्या तालमीपासून ते कालच्या 12 तारखेच्या प्रयोगापर्यंत ज्यांनी अविरत नॉट आऊट नाबाद असलेले आमचे 3 कलाकार, या बॅलेचे 3 कलाकार आहेत. सर्व महानुभावांचा आपण सत्कार समारंभ स्वागत केलेला आहे. परंतु हे पहिल्या तालमीपासून ते 12 तारखेपर्यंत या शोपर्यंत अविरत असलेले आमचे 3 कलाकार आहेत, ज्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा मी सत्कार करू इच्छितो. तर सुरुवातीला मी हेमांगी पिसाट हिला मी विनंती करतो की आपण या विचार मंचावर यायचं आहे आणि हेमांगीचं सन्मान आणि सत्कार मी प्रदीपजींना विनंती करतो की आपण तिचं सन्मान चिन्ह देऊन तिचं
आणि उद्देशिका देऊन सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं. भरतनाट्यममध्ये पण विशारद केलेला आहे. भरतनाट्यम ओडिसी या नृत्यशैलीत पारंगत असलेली आमची लाडकी हेमांगी, जोरदार टाळ्यांसाठी. धन्यवाद. यानंतर नाटक, सिनेमा, मालिका, चित्रपट किंवा आणखी विविध कार्यक्रम, कॉलेज डे, स्कूलचे कार्यक्रम, त्यानंतर विविध म्हणजे कार्यक्रम सादर करणाऱ्या संस्था, यामध्ये रंगभूषा करणारी जोडगोळी म्हणजे आम्ही आर्यन शाळेत असताना गिरगावच्या, आणि मी त्याच्या वर्गातला आहे. मी वर्गातच असायचो, अभ्यास केला नाही ती नंतरची गोष्ट आहे, पण हे दोघेजण चित्रकलेच्या वर्गात असायचे. त्यामुळे लहानपणापासूनच 8वी ते 10वी एकत्र होतो आर्यन शाळेत. त्या 8वीपासून ते आत्तापर्यंत कलरचं काम करणारे म्हणजे रंगभूषाकार आणि चित्रकलेची आवड असलेले. तेव्हासुद्धा पहिला प्रयोग जो आम्ही ट्रायल प्रयोग म्हणून आपण गोरेगावला केला होता, न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला, त्याच्यानंतर अधिकृत पहिला प्रयोग आपण नेहरू सेंटरला केला. तर त्या ट्रायल प्रयोग म्हणजे तालीम प्रयोगापासून ते कालच्या 12 तारखेच्या प्रयोगापर्यंत, अगदी अमेरिकेपर्यंत, म्हणजे जे हजाराच्या वर आमचे प्रयोग झाले, त्या प्रयोगाचे एकमेव रंगभूषाकार बंधू जोडगोळी प्रशांत उजवणे, निशिकांत उजवणे यांना मी रंगमंचावर, मी क्रांतीजींना विनंती करतो की आपण या दोघांचं अविरत, त्या दोघांचं आपण सन्मान द्यायचा आहे. सन्मान चिन्ह आणि उद्देशिका. रेखाजी, क्रांतीजी, आई शाबाश. फोटो. द्या द्या द्या. नमस्कार. युवक बिरादरीचे संस्थापक, विश्वस्त पद्मश्री क्रांती शहाजी, सौरेखा शहाजी, श्री प्रदीप मून, नवीनचंद्र सुवर्णा, सुभाष धनावडे, शेखर महाडिक, शाहीर म्हात्रे आणि सदानंद राणेजी. खरं तर बिरादरीची वाटचाल किंवा बिरादरीची चळवळ किंवा बिरादरीची एक मुवमेंट जी आहे त्याबद्दल क्रांतीजी खूप चांगलं व्यवस्थित बोलतील नंतर. मी फक्त एकच गोष्ट सांगू शकेन की बिरादरी 80s, बिरादरी 90s ह्यांनी पुन्हा जी वाटचाल सुरू केली आहे, सेकंड इनिंग जी सुरू केलेली आहे ती तशीच खूप छान चालू राहून दे. मी पाहतो इथे सगळे ज्येष्ठ कलाकार, रश्मा आहे, मेघा आहे, स्मिता आहे, स्वर, नयना, अंजली सगळे आहेत, सुबोध आहे, कृष्णा मोरे आहे, दिलीप, खूप लोक आलेली आहेत. तर हे असेच पुन्हा बिरादरीच्या सेकंड इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग करत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रम जुळवण्यासाठी मागचे 2 महिने हे जे 2 लोक आहेत, वैशंपायन गमरे आणि सुवर्णा भागवत, यांनी खूप मेहनत केली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती त्या दोघांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करेन आणि मी खरंच त्यांचं कौतुक करतो की त्यांनी खूप छान म्हणजे अनेक समस्या येऊन सुद्धा खूप छान संयोजन केलं. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, नमस्कार. सर्वप्रथम आज मला फार भरून आलं आहे, कारण 40, 46, 47 वर्ष मागे गेलो मी आणि सगळे जुन्या आठवणी, जुने कलाकार सगळे जमले तिकडे. आणि मी सर्वप्रथम ह्याचा जो आधारस्तंभ आहे, आमचे प्रेरणास्थान श्री क्रांतीजी, त्यांचं मी म्हणजे आभार मानतो की
एवढे कलाकार आम्ही तयार झालो. आमचा क्वायर ग्रुप आज आहे, जे क्वायर गात होतो, डान्सचा ग्रुप आहे. सगळ्यांना बघून मला बरं वाटलं. सो स्पेशली थँक. आणि हा जो कार्यक्रम आपण आयोजन केलात, 50 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे बघता बघता मला कळलं नाही की आज खरोखर मला वाटलं माझं जेमतेम 16-17 वर्ष पूर्ण झालं असेल. पण आज आल्यानंतर असं कळलं, अरे माझं वय वाढलं आहे. कारण ज्या संस्थेत मी आलो त्या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाले. आणि ज्या ज्या लोकांनी ह्या संस्थेला मोठं करण्यामध्ये ज्यांचा आधार आहे, ज्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, आय थँक ईच अँड एव्हरीबडी. आय थँक्यू सो मच. मी जास्त बोलणार नाही कारण माझं क्षेत्र संगीत आहे. मी गायक आहे. मी म्युझिकच्या माध्यमातून बोलतो. मी जास्त भाषण करणार नाही, बोलणार नाही, कारण बोलणार अजून भरपूर आहेत. पण विशेष आभार हा जो कार्यक्रम आयोजन केला सुंदर. आणि माझे जे ज्युनियर आहेत, माझ्या हाताखालचे गे 10-12 वर्ष अजून जे ज्युनियर आहेत, सुवर्णा भागवत, वैशमान गमरे, त्यांनी हा सुंदर आयोजन केल्याबद्दल आय थँक ऑन बिहाफ ऑफ एव्हरीबडी. सुंदर काम झालं. मोठ्याने टाळ्या प्लीज त्या दोघांसाठी. वैशमान गमरे. काही लोकांचा उल्लेख इथे राहतोय. मी आज सुबोध एकबोटे, अशोक वेंगणकर आणि आणखीन प्रवीण साने ह्यांना पण मी मंचावर बोलवते आणि त्यांचा पण धन्यवाद करते. खूप चांगला कार्यक्रम त्यांनी पण नेहमी साथ करतात. आणि अशोक भाई तर काय पहिल्यापासून आहेत. 1980 76 पासून. येस, माझ्या पण आधी 76 पासून. विलास जैतापकर ये वरती आहे. प्रवीण साने पण माझ्या आधी. मी 77 मध्ये आले. 76. सुबोध एकबोटे आमच्याबरोबर 76 पासून, 78 पासून आहे. 78 पासून. त्यांचं पण मी कौतुक करते इकडे की तुम्ही पण खूप खूप साथ दिली. थँक्यू. हे देत नाही त्यात. खूप नावं आहेत इथे. दिलीप आहे, शेखरजी आपण पण या. शेखरजी. सन्माननीय सदानंद राणेजी. वर्षा आहे. सदानंद राणे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि शाहीर दत्ताराम म्हात्रे. मंगल. शाहीर दत्ताराम म्हात्रे. शॉलच द्यायचे आहे, ट्रेन आहे. जोरदार टाळ्या. धन्यवाद. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि आपलं आकर्षण असलेलं प्रमुख मी क्रांतीजींना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण क्रांतीजींचं स्वागत करीत आहोत. काही दिवस बिरादरीच्या ऑफिसमध्ये सुवर्ण आणि वैशम गेल्या 10-15 दिवसापासून येत होते. त्यांनी मला एकच सांगितलं की आम्ही छोटासा कार्यक्रम करणार आहे. प्रयत्न असा आहे ग्रुप 80 आणि ग्रुप 90 म्हणून संयुक्त कार्यक्रम व्हावा. नंतर मला निरोप आला की ग्रुप 80मधले 2-3 आमचे मित्र प्रकृतीनं बरं नाही, त्याच्यानंतर काही ना वेळ नाही वगैरे वगैरे. मला वैशमने विचारलं की सर तुमची परवानगी असेल तर आम्हाला 27 तारखेला, तारीख आहे 27 तारखेला कार्यक्रम करायचा आहे. तर मी पहिला मनात विचार आला की सत्कार हा शब्द मला नको होता. याचं कारण आहे एखाद्या व्यक्तीने किती सत्कार घ्यायचे. सत्कार हे कदाचित व्यसन बनतं. काही माणसाला चटक लागते सत्कार हार. मीडियामध्ये आपलं नाव झालं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये मला जे मिळवायचं आहे ते तर मी मिळवलं आहे. मला माहीत नाही मी महाराष्ट्र शासनाचा पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेता मी ठरलो.
इंदिरा गांधी अवॉर्ड मिळवलं, नॅशनल अवॉर्ड घेतलं, आसाम सरकार UP सरकारची अवॉर्ड घेतले आणि पद्मश्री घेतली. पद्मश्री जेव्हा मी मिळवली त्यावेळेला माझ्याबरोबर राष्ट्रपती भवनामध्ये 5 लोक होते. अरुण डंग माझे आग्र्याचे मित्र, स्वर, रेखा वगैरे. तरी मी राष्ट्रपती भवनातून खाली जेव्हा उतरत होतो ते मीडियाचे लोक समोर आले. मराठी मीडियाचे लोक होते, ABP माझा, लोकमतवाले वगैरे. आणि स्वरनी मला प्रश्न विचारला की बापू हा पद्मश्री तुम्ही कुणाला अर्पण करणार? असतं ना, आपल्या आईला अर्पण करतो, वडिलाला अर्पण करतो, आपल्या गुरुला अर्पण करतो. तर मी सांगितलं हा पुरस्कार मला मिळाला 12 वर्षापूर्वी. 40 वर्ष ज्यांनी युवक बिरादरीमध्ये माझ्याबरोबर कार्य केलं त्या सगळ्यांना ह्या पुरस्कार अर्पण करीत आहे. कारण ती माणसं मला भेटली नसती तर मी राष्ट्रपती भवनातच गेलो नसतो. वडिलांच्या बरोबर लहानपणी हे राष्ट्रपती भवन, हे पार्लमेंट हाऊस, हे 3 मूर्ती बघत होतो. पण त्या इमारतीमध्ये जाऊन एक दिवस सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करण्याची संधी मला मिळेल हे मला स्वप्नातही कधी नव्हतं. मी आता मंचावर येत असताना तुम्ही ते बसलेल्या अनेकांची नावं, इथे जेवढी मोठी माणसं आहे त्यापेक्षा डबल मोठी माणसं तुम्ही ऑडिटोरियममध्ये बसलेले आहात. मी सगळ्यांचा उल्लेख करत बसलो तर कदाचित 8 तास 10 तासची सभा रंगेल. मी वरती येत असताना सुबोधचा उल्लेख केला. मला 2 व्यक्ती आज आठवतात. मुद्दा मी आयुष्यातली आठवण सांगतो. मी सांगलीत जन्माला आलो. 1972 साली मी अपघात आणि ॲक्सिडेंटने मुंबईमध्ये एका व्यक्तीबरोबर आलो. आमदार निवासमध्ये रूम नंबर 202मध्ये मी वास्तव्य करीत होतो. आणि माझा पहिला परिचय सारस्वत कॉलनीमध्ये प्रकाश कामत या व्यक्तीचा माझा पहिला परिचय. आणि कोल्हापूरला माझ्या पहिल्या मैत्रिणीचं नाव होतं रेखा बेंद्रे. माझ्या आयुष्यात रेखा नावाच्या 7 बायका आल्या. एक बायको म्हणून आल्या, एक मैत्रिणी म्हणून आल्या. रेखा बेंद्रे, रेखा डोंगरे, रेखा सबनीस आणि शेवटची ती कायमची काय बरोबर राहिली. तर त्या रेखा बेंद्रेचा मामा म्हणजे RD प्रधान, महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आणि नंतर गव्हर्नर. आणि त्यांचा तिचा भाऊ चंदू म्हणून होता. काही कामाच्या निमित्तानं माझा एक जुने मित्र होता अरुण टिकेकर, जे लोकसत्तेच्या नंतर संपादक झाले. कोल्हापूरला माझी त्यांची पहिली भेट जोरच्या कार्यक्रमात झाली होती. तर त्या चंदूला मी भेटायला लाला लजपतराय कॉलेजमध्ये गेलो. तर त्या चंदूबरोबर हा प्रकाश कामत नावाचा मुलगा मला भेटला आणि मी मुंबईतला माझा पहिला प्रवास सुरू झाला. आणि नंतर एकदा काही निमित्तानं उषा मेहताच्या बरोबर मी भारतीय भुवन्स कॉलेज चौपाटीजवळ गेलो. त्या ठिकाणी 2-4 वेडी पोरं होती. त्यात नवीन नावचा एक पोरगा होता. आता जो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे तो त्याच कॉलेजचा होता, त्यांच्याबरोबरचाच होता. त्याचं प्रेम प्रकरण चौपाटीजवळच होत होतं. त्याची बायको पंजाबी आहे. तर त्या कालावधीमध्ये गिरगावमध्ये माझा परिचय नव्हता. परिचय गिरगावमध्ये मला 2च व्यक्तीचा होता. एक सुरेश ड्रेसवालाचा काही निमित्तानं झाला होता. तर माझा पहिला परिचय 2 मुलांच्या बरोबर झाला. एक होता रमेश पावसकर आणि दुसरा होता सुबोध. आणि म्हणून आज रमेश कार्यक्रमाला नाही आहे, प्रकृती बरी नसते. पण रमेशची आठवण मी यासाठी ठेवतो की रमेश पावरकर मला भेटला नसता तर आपल्यापैकी अनेकांची माझी ओळखही झाली नसती. सखा पाटील उद्यानाजवळच्या त्याच्या घरात नैना पोहे बनवायची, रमेश आदेश द्यायचा, रमेशची आई जेवण बनवायची. अनेक दिवस अनेक रात्र मी तिथे काढल्या. आणि तिथूनच जाताना कळलं की त्या बाजूला प्रमोद नवलकर राहतात. त्यांचा परिचय झाला. माझ्या लग्नापूर्वी, लग्नानंतर नवलकरांनी मला घरी बोलवलं. लग्नापूर्वी माझं अभिनंदन केलं, लग्नानंतरही केलं. आणि एका त्या गिरगावमधल्या परिसरात प्रमोद नवलकरांच्यापासून मला ही माणसं भेटत गेली.
एक वेडा माणूस होता सर्वोत्तम म्हापसेकर, तो जगात नाही आहे. रुईया कॉलेज आमचा अड्डा होता. ज्या हॉलमध्ये आपण बसला त्या हॉलची या मालकी आहे मोहन मोहाडीकर. मोहन मोहाडीकर, सर्वोत्तम म्हापसेकर ही 2-4 तरुण मुलं मला रुईया कॉलेजमध्ये भेटली आणि त्यांनी षण्मुखानंदमध्ये एक मोठा कार्यक्रम केला, इंटर कॉलेजिएट फोक डान्स कॉम्पिटिशन. त्या कॉम्पिटिशनमध्ये मला माहिती आहे, मी संजीव कुमार आणि बासू भट्टाचार्यांना घेऊन कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे 12-13 महाविद्यालयाचे ग्रुप होते. त्यातल्या 2 ग्रुप्सना त्या सर्वोत्तमनी फसवलं. त्यांनी सांगितलं तर तुम्हाला 500-500 रुपये देणार, तुमच्या कॉलेजचा ग्रुप घेऊन या. आणि सर्वोत्तम गडप झाला. गडप म्हणजे जाणीवपूर्वक नाही, त्या घ्यायच्यात पैसे नव्हते, खोटं प्रॉमिस दिलं होता. आणि ते पैसे वसूल करायला माझ्या ऑफिसमध्ये इंदिरा निवासमध्ये 2 मुलं आली, एक प्रदीप नाईक आणि सुभाष जनावडे. आता ते पैसे वसुलीला आले. तुम्हाला माहीत आहे की मी माझ्या रक्तात देशभक्ती आईकडून आलं, तरी मी एका बनियाचा मुलगा आहे. तर यांना 500 रुपये न देता मी यांच्या खिशातून 500 रुपये काढले आणि या दोघांना बिराजचं मेंबर केलं. आणि त्यांना म्हटलं आता आपण एक डान्स ग्रुप तयार करूया. आणि आज इथे सांगता मला बरं वाटतं, आनंद होतो. 1977-78 साली युवक बिरादरीनं उद्योग सुरू केला आणि पुढे मफतलाल कल्याण केंद्र हे 80 नंतर आमचं सेंटर बनलं. काही निमित्तानं विल्सन कॉलेजमधल्या काही मुली भेटल्या. त्यातल्या 4-5 मुली, 3 मुलींना आमच्याच मुलांनी पळवलं, लग्न केली त्यांच्याबरोबर. मला माहितीही नाही. माझ्या प्रवासात इथं बसलेलं आणि बाहेर मी एकच सांगतो, कधी कधी मला असं वाटतं, हा कार्यक्रम पाहत असताना मी फार जुन्या काळात गेलो. मला भाषण करायचं पण फार महत्त्वाचं काही बोलायचं आहे. आज पहाटे मला एक स्वप्न पडलं आणि खरं स्वप्न असतं. मी स्वप्नात रात्री काय होतं, मला स्वप्न पडलं की मी उठतो आणि लाईट लावतो आणि टेबलावर जे स्वप्नात येते ते लिहून टाकतो. आणि एक विचार आला की या देशात सगळ्यात सध्या जो दुःखी कोणतं राज्य असेल तरुण पिढीच्या दृष्टीने ते महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रात 105 माणसं हुतात्मे झाले, ज्या महाराष्ट्राने महात्मा गांधीला ताकद दिली, ज्या महाराष्ट्रामध्ये लोकमंडळ ढग निर्माण झाले, त्याला सगळ्यात मोठी संपत्ती देते, सगळ्यात मोठं त्याग देतो, तो महाराष्ट्रातला युवक 90% आज रोजगारापासून दूर आहे. त्यांना कोणी खऱ्या अर्थानं मायबाप राहिलेलं नाही आहे. आमची विद्यापीठं ही आता कागदावरची घोडी बनलेली आहेत. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे, मी अनेक वेळेला शेअर बाजारमध्ये जातो, त्या दलाल स्ट्रीटजवळ मी काही वेळेला असे 10 मिनटं प्रदीप मुन तिथे जातो, यांचा मित्र आमचा अशोक यांडे तिथेच असतो. एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत 20 बाय 10 200 फुटाच्या जागेमध्ये 18 ते 20 कामगार काम करणारी अशी 40 दुकानं मला माहीत आहेत. आणि ती सगळी मुलं महिना 20,000 रुपये कमवतात. आणि त्यांचे मालक 22-24 वर्षाचे मालक वर्षाला 10 लाखाचा नफा घेतात. त्यातला कोणी 10वी पास नाही, कोणी 12वी पास नाही. पोटाची कळी भरायला बिहार, UP, ओरिसा, गुजरात आणि कच्छमधून येतात. आणि एका बाजूला चित्र बघताना मी पाहतो 1,30,00,000 मुंबई शहर, कुलाब्याच्या कप परेडपासून, कुलाब्यापासून मुलुंडच्या नाक्यापर्यंत, दहिसरच्या नाक्यापर्यंत या शहरामध्ये 3.5 लाख दुकानं आहेत. ह्या 3.5 लाख दुकानामध्ये जे काम करणारे कामगार, त्याच्या दुकानातले जे स्टाफ आहे सगळा, तो मुळजी जेठा मार्केट असेल, डायमंड मार्केट असेल, याच्यामध्ये 17 लाख तरुण मुलं काम करतात देशातले. आणि आमच्या सगळ्या मुलांना फक्त एवढंच शिकवलं जातं, नाच गोविंदा नाच, नाच गोविंदा कर, गणपती कर, गोविंदा कर, गणपती कर आणि नाक्यावर फिर आणि म्हण माझ्या मिरवणुकीत चल, घे झेंडा, चल पुढे. आज महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचा डोंगर आहे. आणि हे मी यासाठी सांगतो की युवक बिरादरी हे नृत्य करणं, सांस्कृतिक कार्यक्रम हा माझा काही बिरादरीचा व्यवसाय नाही.
समाज परिवर्तनाचं सगळ्यात मोठं साधन म्हणून मी बिरादरीकडे पाहतो. माझ्या आयुष्यामध्ये मला अमर शेख भेटले नसते, वसंत बापट भेटले नसते, वि स खांडेकर भेटले नसते आणि साहिर साबळे नंतर भेटले नसते, कदाचित मी या जगात आलोही नसतो. मी फार मोठा उद्योगपती झालो असतो. मस्जिद बंदरमध्ये वर्षाला 2 लाख कोटी हळद परदेशात पाठवून करोडपती झालो असतो. अपघाताने मी इथे आलो आणि मलाही लक्षात आलं की समाजामध्ये माणसं जोडायचं सर्वात मोठं साधन काय असेल तर कल्चर आणि कॉमर्स हेच समाजाला जोडत असतं. राजकारण समाजाला तोडत असतं आणि खड्ड्यात घालत असतं. आज कधी कधी मला असं वाटतं, ज्या मी कॉलेजमध्ये असताना ठाकरे नाव घेतल्यानंतर मी असं घाबरत होतो. एक ठाकरेंची ताकद. पवार नाव घेतल्यानंतर वाटायचं महाराष्ट्राचं राज्य करणारा परिवार. आज त्या ठाकरे आणि पवारांना खेळवणारा माणूस दिल्लीत बसलाय, खेळवणारा माणूस. आणि असं वाटतं की जय महाराष्ट्र एक गीत महाराष्ट्र सरकारने आता राज्य अधिकृत गीत बनवलं. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र देशा. मी मनात म्हणतो, अरे मला पूर्वी मंगल देशा पवित्र देशा गाण्या पाठ होतं, मला कोलटकरांचं गीत पाठ होतं, मला बापटांचं गीत महाराष्ट्र गीत माहीत होतं, मला अच्युत ठाकूर जे गीत आज तुम्ही ते सादर ते गीत माहीत होतं. पण जय जय महाराष्ट्र या गीतामधलं हे जे वाक्य आहे, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र देशा, मनात प्रश्न येतो, दिल्लीचे तख्त राखतो का दिल्लीतली 2 माणसं महाराष्ट्राला सांभाळतात. आणि प्रश्न एकच येतो, हा एक मोठा आर्थिक प्रश्न असला तरी कला साहित्य हे परिवर्तनाचं साधन असतं. युवक बिरादरीने जेव्हा जेव्हा यात्रा काढल्या, प्रवास केली, जी गाणी आपण इथे गायलात, ते मंगल देशा असो, गुजराती गीतं असो, पंजाबी गीतं असो, भूपेंद्राचं गीत असो, या प्रत्येक गीतामध्ये आम्ही संदेश घेऊन आलो आहे. बिरादरीने जर ठरवलं असं आपण व्यवसाय करायचा तर कदाचित फार मोठे उद्योगपती झाला असतो. या ठिकाणी आपण पहिलं गाणं ऐकलं, इतनी शक्ती, नवीन चंद्रचा हा आमच्याबरोबर 15 वर्षे हे गीत महाराष्ट्र देशभर शिकवत होता. या गीताला जन्म देत असताना हे मराठी स्क्रिप्ट माझी होती. 2000 रुपये मी अभिलाषला दिले. 1984 साली मला कुलदीप सिंग म्हणाले की हा चांगला माणूस आहे. मी त्यांना म्हटलं की मेरा मराठी स्क्रिप्ट है, आप मुझे हिंदी में गाना देना. त्याने ते गाणं दिलं. डिअर स्टुडिओमध्ये अशोक वांगण साक्षीदार आहेत, सुबोधी आहेत, बरीचशी अशी मुलं आहेत की डिअर स्टुडिओमध्ये आम्ही जी 9 गाणी रेकॉर्डिंग केली 15,000 रुपयामध्ये, इतनी शक्तीपासून गुजराती गीत, मराठी गीत, तुतारी गीतं, ही सगळ्या गीताचा जन्म बिरादरीने केला. पण आम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मला माहीत नाही. या इतनी शक्तीवर या देशातल्या एक चॅनेलवाल्यांनी 3 कोटी रुपये मिळवले आणि बिरादरीला गाणं शिकवण्यासाठी सरकारकडे भीक मागावी लागते, आम्ही मुलांना गाणी शिकवू. कारण आमच्या रक्तात कमर्शियल भावना नव्हती. आम्हाला कळलं नाही की आपण जे करतो, जो पुण्यतीर्थ भारत बॅले आपण पाहिला, याच प्रकारचा एक बॅले, एन्शंट टू नेशन म्हणून एक बॅले आज बांद्र्याच्या अंबानीच्या थिएटरमध्ये चालू असतो. सेम स्टोरी, जी स्टोरी बिरादरीची आहे ती सेम स्टोरी, त्याच्यापेक्षा पॉवरफुल गीत. पण आमच्यातल्या एकही व्यक्तीला त्याला व्यापारीकरण करावं आणि मोदी अंबानीच्या घरी पोचावं आणि कलाकृती हे आमच्या मनात कधी आलंच नाही. वर्षातून 2दा-3दा कार्यक्रम करा. ज्या सांस्कृतिक महाराष्ट्राचा आपण उल्लेख केला, आपल्यापैकी इथे शेखर माणिकपासून अशोक वांगडकर बसलेले आहेत. आपण आसामला गेलो, दार्जिलिंगला गेलो, कलकत्त्याला गेलो, UPला गेलो, काश्मीरला गेलो. इथे काश्मीरचा आपण उल्लेख केला. त्याचा अभिवादन करण्यासाठी मी तुम्हाला अभिमानानं आणखी एक गोष्ट सांगेन. 86ला राजा पाटील या व्यक्तीबरोबर पहिल्यांदा काश्मीरला जाणारा बिरादरीचा ग्रुप होता. 35 कलाकार बिरादरीचे काश्मीरला गेले होते. आज लोक इतर म्हणतात देशभक्तीसाठी आम्ही गेलो. 35 कलाकारांनी बॉर्डरवर जाऊन सारे जायचे आषाढ मंगल देशाई गाणं गायलं. त्या ग्रुपमध्ये सुबोधही होता आणि आज मला सांगतो अच्युत ठाकूर होता. आम्ही जेव्हा राजस्थानला गेलो अशोक वांगणकर हे सगळ्यांना घेऊन, त्या ठिकाणी त्या राजस्थानच्या महाराणीने आमचं स्वागत केलं. त्या ठिकाणी महाराष्ट्र कार्यक्रम दाखवत आहे. म्हटलं महाराष्ट्र कोणता आहे?
महाराष्ट्र म्हणजे समतेचा आहे, वारकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी नसते, महाराष्ट्रामध्ये 300 वर्षाची आमची परंपरा नसती दिंड्या पताका घेऊन पंढरपूरला जाण्याची, तर महाराष्ट्र कधी बिहारच्या मागे पडला असतं. महाराष्ट्र हा जो समृद्ध आहे त्याला महत्त्वाचं कारण महाराष्ट्र वारकरी आहेत. म्हणजे महाराष्ट्रातली कला आणि संस्कृतीनं इतकं मोठं सामर्थ्य बिरादरीला दिलं आणि बिरादरीने घेतलं. त्या सामर्थ्य जेव्हा मला वैषमसारख्या नवीनकडं पाहतो, मला माफ करा एक वाक्य कधी बोलू नये, चुकूनही बोलू नये, पण ज्यावेळेला दोघांचे पाय आज नाही आहेत, नवीनी ज्या प्रकारे जगतो, जिवंत आहे, धडपडतो, वैषमला मी कौतुक करत होतो. 1 वर्षापूर्वी मला फक्त एकाने सांगितलं वैषमचं ऑपरेशन, त्याचा डायबिटीजमध्ये पाय गेला आहे. तर चुकून माझ्या तोंडून आलं, वैषम किती दिवस जगणार आहे माहीत नाही बाबा, आपल्याला काय करता येईल करूया. पण वैषमची आत्ता धडपड पाहत असताना मला इतका अभिमान वाटला की 1 वर्षापूर्वी माझ्या मनात नकळत भीती होती, हा जगेल का नाही. नवीनचा लाडका मुलगा जगातून गेला, नवीन हॉस्पिटलमध्ये होता, त्यांनी चूक त्याच्यामुळे झाली. मी त्या एका विषयाकडे जात नाही डिटेल फॅमिलीच्या मॅटरमध्ये, पण मला असं वाटत होतं नवीन काय जीवनभर संघर्ष करतो, आजही तो संघर्ष करतो. आणि मी तुम्हाला या सभागृहामध्ये एकच विनंती करेन, मला 83 वय झालं. प्रदीप आणि आपल्या इथं बसलेला अनेक 60-65 इथले आहेत, कोणी 55मध्ये 50 आहेत. माहीत नाही आयुष्य किती असतं, काय असतं. माझे जे 4 जवळचे मित्र होते, 4 क्लोज फ्रेंड, ज्यांच्याजवळ मी रडणार, बसणार, आनंद लुटणार, मस्ती करणार, ते 4ही माझे मित्र जगात नाही आहेत. एक विलास देशमुख, फारुख शेख, SN पांडे आणि कृष्णकांत कुदळे, चौघही नाही आहे. कधी कधी असं वाटतं की मलाही दुःख आहे, मलाही काही कुठं सांगावंसं वाटतं, कुठं रडावं वाटतं, कुठं ते शेअर करावं वाटतं, पण मला कुणी दिसत नाही, कारण सगळे मला ज्युनियर दिसतात. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मी या ठिकाणी मुद्दाम इथं प्रदीप ते बसला आहे. मला वर्षा नाचताना हसू येत होतं. ते वर्षाच्या जीवनामध्ये वर्षा बिरादरी कमिटी मेंबर होती, पार्लर चालवणारी मुलगी. मला तिचा अभिमान काय वाटतो, तिच्यामुळं 5 बायकांना रोजगार मिळतो. ती किती पैसे मिळवते मला माहीत नाही आहे, पण आज लोकांना रोजगार देणं ही देखील मोठी देशभक्ती आहे. आणि याचबरोबर मला जेव्हा वैषमकडे मी पाहत होतो, अशोक वांगणकडे पाहत होतो, अशोकने मला एक अभिमान वाटतो. अशोकने बिरादरीसाठी एक गाणं बनवलं आहे, हा नाच थांबवा भूमातेच्या त्यानं मन जळते आहे. मी अशोकला म्हटलं, अशोक माझ्याकडे पैसे नाहीत बाबा, आणि मी हे गाणं विकायला जाणार नाही, मला तो फुकट रेकॉर्डिंग करून दे आणि गाणारी तूच बोलव. तो म्हणाला मी बोलवतो तिला, जिंकायचं काम तुम्ही, पैसे तिला देऊ नका, तिला 10,000 रुपये गाण्याला लागतात. आणि वैशाली सामंतला अशोकने बोलवलं, सांगितलं एक क्रांती शाह. मी 5 मिनटं माझी भूमिका सांगितली. वैशाली सांगितलं मला एकही पैसा देऊ नका, हे एकच गाय बिरादरीची 10च्या 10 गाणी मी गाऊन देतो तुम्हाला. आणि त्यानं फ्री ऑफ चार्ज गाणी गायली. आज मला एक सांगेन, खूप माणसं मला भेटले. आपणपैकी आपल्यापैकी सगळे आपण जेव्हा मध्यमवर्गीय असतो, जीवनाच्या एंडला बाप काय करतो, आपल्या घरी किती पैसे आहेत, बँकेत किती आहेत, मुलाबाळांसाठी घर आहे का नाही, शेत आहे का नाही, आणि मग माणसं पैशातून स्वतःला मोजायला लागतात. पैसा कुणाला नको असं नाही आहे. मी माझ्या जीवनाकडे पाहत असताना एवढं वाटतं, मी जगात किती श्रीमंत आहे हे माहीत नाही, श्रीमंत नाही आहे, पण मी एका बाबतीत श्रीमंत आहे. या देशात मला खूप माणसं भेटले. या सभागृहामध्ये बसलेले 90% जणांना मी एकेरी नावानं बोलवतो. आपल्यापैकी अनेक जण शक्तिमान आहेत, आपल्या अनेक जण आपल्या व्यक्तिगत प्रॉब्लेममध्ये आहेत. मला माहीत आहे, कुणाच्या घरात मुलाचा प्रॉब्लेम आहे, मुलीचा प्रॉब्लेम आहे, नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे, पण एक मला अभिमान नेहमी वाटतो की 50 वर्षाच्या बिरादरीच्या जीवनात आणि माझ्या व्यक्तिगत सामाजिक स्तरात 60 वर्षामध्ये जी मला माणसं भेटली, जे मित्र भेटले, त्यांची संख्या 25,000 घरं तर आहेत, पण 32 लाख मुलांच्यापर्यंत बिरादरी पोचले. 32 लाख. आणि हे जे 25,000 मला भेटलेत, त्याच्यातले 100 इथे बसलेत. त्याचा दुसरा मला अभिमान काय वाटतो, मला भेटलेल्या आणि ज्यांच्याबरोबर मी काम केलं की जे माझ्याबरोबर राहिले, ते बिरादरीत असो की बिरादरी बाहेर असोत, त्यापैकी कुणी गँग वॉरमध्ये,
ड्रगच्या दुनियामध्ये अन्य कोणत्या भानगडीसाठी, चोरी मारीसाठी, दरोडे घालण्यासाठी कुठेही त्यांचं नाव आलं नाही. अत्यंत सरळ साधी माणसं म्हणून तुम्ही सगळे जगलात. आज सामाजिक संस्था चालवणं फार अवघड आहे. आज अनेक संस्था म्हणतात बंद करा, माणसं भेटत नाहीत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बिरादरी कदाचित तुमच्या घरातले असलेले संस्कार असतील, एकमेकाला भेटलेल्या व्यक्ती. मला प्रदीपने आणि प्रदीपबरोबर आणखीनही 2-3 मुलं म्हणाले, सर आम्हाला जर बिरादरी भेटली नसते आम्ही दारुडे झालो असतो, आम्ही व्यस्ती झालो असतो. आज बिरादरीमुळे आमचं जीवन बदललं, आमच्या जीवनामध्ये नवीन अंकुर आला. आणि हे जे सामर्थ्य आहे, या सामर्थ्याचं तरी माझं एकट्याचं मुळीच नाही आहे. मला पार्वती कुमार दिसले नसते, रमेश पूर्व भेटले नसते, तर बिरादरीचे डान्स उभा राहिला नसता. मला आशिष देसाई भेटला नसता, झेलम आणि गौरीसारख्या आणि रेखासारख्या व्यक्ती भेटल्या नसता, तर पुण्यतीर्थ झाला असता की नाही मला माहीत नाही आहे. कुलदीप सिंगसारखा माणूस भेटला, 16 बरे त्यांचा माझा काही मतभेदही असू शकतील, 15-16 हजारमध्ये त्यांनी 9 गाणी बिरादरी बनवून दिली, जी गाणी आज देशभर गात आहेत, लोक गात आहेत, पुढे जात आहेत. आणि म्हणून मी या सभागृहात मी फार भावनेवश होतो आहे. मला इतकं मी सांगायचं, मी या परबपासून सगळे बसलात, आपण असंच भेटत जाऊया. आणि एकच सांगेन, माहीत आहे आपल्या प्रत्येकाला अस्थिर जीवन आहे. काश्मीरमध्ये पहलगामला काय झालं आणि त्याच्यातले कुठल्या माणसाला गोळी मारली आणि त्या माणसाला कोणता धर्म विचारण्यात आला, यापेक्षा भयंकर आपले जीवन आहे. आपल्याला माहीत नाही आपल्या आजूबाजूला काय काय नाही म्हणून. तर बिरादरीनं जो विचार मला दिला, तुम्हाला दिला, मी आज अभिमानानं सांगतो, मला काही व्यक्तींच्यावर राग येतो. माझ्या आयुष्यात, माझ्या घरात दूध घालणारा माणूस हा मुसलमान होता. 42 वर्ष तो आमच्या घरात दूध देत होता, त्याच्या दुधावर मी वाढलो. आणि गेली 15 वर्षे मला ड्रायव्हर माझा मुस्लिम आहे. मी डोळे झाकून गाडीत बसतो, मला काही वाटत नाही की माझं जीवन धोक्यात आहे का. मी कधी त्याची धर्म विचारला नाही आणि तो मला कधी विचारला नाही. एकच मला माहीत आहे की नफरत ज्या विचार आपण जमलो आहे, या देशाची सगळ्यात मोठी भूक आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज आपल्यापैकी ज्यांची मुलं अमेरिका आणि कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात आहेत, ते लक्षात घ्या, या जगाच्या बाजारामध्ये भारतीय हजारो मुलं तिथे गेली. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथं 123 फ्लॅट ओनरपैकी 32 जणांची मुलं अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहेत. ट्रम्प उद्या त्यांना कधी लाथ घालेल, कधी त्यांचा विसा रद्द करायला माहीत नाही आहे. जगामध्ये ज्या प्रकारचे राजकीय खेळ चालू आहेत, जगाची राजनीती ज्या पद्धतीने बदलत चाललेली आहे, एका अस्थिर वातावरणामध्ये आपण एक मनात ठेवूया. आपण नफरत, एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलूया. आपण जर आपल्या चष्म्याचा नंबर बदलला नाही तर आपल्याला वाटेल हे ठीक आहे. पण माणसं जेव्हा 4 एकत्र येतात, म्हणतात हिंदुस्थान जिंदाबाद, 4 दूर जातात, त्या म्हणतात वैष्णव दलित आहे का हो. तर संदेश जाधव आज इथे कार्यक्रमाला नाही आहे. बिरादरीच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा घटना घडली ती 1993 साली लातूरमध्ये भूकंप झाला आणि गांजणखेडा नावचं गाव बिरादरीने दत्तक घेतलं. आणि अमिताभ बच्चनने 3 लाख रुपये माझ्याकडे पाठवले. ते दत्तक गाव घेतल्यानंतर 4 मुलांनी आपलं आयुष्य 1 महिना तिथे दिलं. त्यात संदेश जाधव होता. संदेश जाधव, राजू मिश्रा, एकनाथ शिंदे या तिघांनी तिथे 1 महिना जीपमध्ये झोपत होते. आणि गमतीचा विषय सांगतो, 700 माणसं रोज जेवायला पंक्तीला बसायची. संदेश कधी बोलला नाही की सर ऊन वारा पाऊस. मी म्हटलं संदेश हे 3 लाख रुपये माझ्याकडे आहेत, सोलापूरच्या मार्केटमधून भाज्या आणि धान्य पाठवत होतो. आणि त्या गावामध्ये दुष्काळ संपल्यानंतर त्या जिल्ह्याच्या कलेक्टरचं नाव होतं प्रवीण परदेशी. आता प्रवीण परदेशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा फायनान्स ॲडवायझर आहेत, मुंबई महापालिकेचे कमिशनर होते. त्या प्रवीण परदेशींनी संदेश जाधवला गौरवपत्र दिलं, उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून. आणि त्या गावच्या गांजणखेड्या नगर परिषदेने ठरवलं, ग्रामपंचायतीने संदेशचा फोटो भिंतीवर लावायचा. आणि दुःखाची गोष्ट सांगतो आज जाणीव, त्या गावातल्या एका माणसाने विचारलं, संदेश जाधव तुम्ही 96 कोळी का 92 कोळी. तर त्यांना कळलं संदेश हा आंबेडकरांच्या जातीतला आहे. त्याचा फोटो लावायचा कार्यक्रम रद्द केला. आयुष्यात असं वाटलं
अरे ज्या निचानो एक महिना तुम्ही भूकंपात मरत होतात, ज्या मुलांनी ज्या तिघांनी तुम्हाला संरक्षण दिलं, जगवलं, त्या माणसाचा फोटो लावतात तुमच्या मनात आलं की मराठा आहे की दलित आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हा वाद नुसता मराठा दलित नाही आहे, हा वाद हिंदू मुस्लिम नाही आहे, हा माणसाच्या मनामध्ये असलेला संकुचित वाद आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, मी या ठिकाणी बोललो, महाराष्ट्र की आपल्या मनात हे विचार आला पाहिजेत की कुणाला न्याय पाहिजे आहे, कुणाची भूक आहे, महाराष्ट्रावर कुणाचा हक्क आहे, हे शहर कोण नाचवतं. आमच्या जीवनातल्या अनेकांचे आज आम्ही मराठी सगळे कलाकार इथं आपण अनेक जण बसलात, आम्ही प्रॅक्टिसला जमलो की काय, हे वडापाव खाणार का रे, अर्धा अर्धा वडाव का खाणार का रे. कारण आम्ही वडापावर जगायची सवय झाली आहे, कारण सगळ्यात स्वस्त ते वस्तू आहे. आणि ह्याचं कारण आहे आमची झेपही लहान बनली आहे. आम्ही जेव्हा मोठी झेप घेणार नसू, आम्ही जर मनात ठरवून मलाही श्रीमंत व्हायचं आहे, मलाही मोठा कलाकार व्हायचा आहे, तेव्हा माणूस मोठा होतो. म्हणून आज इथून जाताना 2 गोष्टीची प्रतिज्ञा घ्या या कार्यानिमित्तानं. एक, मनामध्ये सद्भावना ठेवा, कुठल्याही जातीच्या धर्माच्या चेष्टातून बघू नका, आणि विचाराने श्रीमंत बना. आणि कृपा करून आपल्यापैकी ज्यांच्यात कुणाच्यात मतभेद असतील, मलाही अनेक वाटतं नवीन असा पाहिजे होतं, शेखरने असं करावं, अमक्याने असं, सगळ्यांचं मन आपण करू शकत नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र बुद्धी घेऊन जन्माला आलेला आहे. आणि म्हणून पुढच्या आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी जसे जमलो त्याचा परत परत जमण्याचा प्रयत्न करू. मला इथे सदानंद राणे आलं, त्याचा अभिमान ह्याच्यासाठी वाटतो की मला आठवतं 1993-94 साली सदानंद म्हटलं माझ्याकडे टीम कमी आहे, कलाकार कमी आहेत. तर तो म्हणाला, सर काळजी करू नका. त्यांनी 6-7 कलाकार बिराज आणून दिले. संदेश जाधवची पहिली देणगी सदानंद राणेमुळे बिराज मिळाले. मला संदेशचा अभिमान याच्यासाठी आहे, तो देणारा माणूस सदानंद राणे आहे. आणि सदानंद म्हणाला, मी तुमचा ग्रुप घेऊन दिल्लीला बसने जातो, सर तुम्ही ट्रेनने या. तर मला ही जी आज सदानंदचं जग वेगळं असेल, माझं वेगळं असेल, वेगळं असेल, प्रदीपचं वेगळं असेल, पण जेव्हा मी प्रदीपकडे बघतो, इतरांच्याकडे बघतो, त्या मनात एकच विचार येतो, आपण खरोखर मनानं मोठे होऊया, मनानं श्रीमंत बनूया, आणि आपल्यातल्या परस्परामध्ये ज्यांना कुणाला एकमेकाला ताकद देता येईल, ती आर्थिक ताकद असेल, विचाराची ताकद असेल, कलेची ताकद आपण देण्याचा प्रयत्न करूया. उत्सव होतील, जातील. आणि परत एकदा ज्या लोकांनी मंचावर हा सुंदर कार्यक्रम सादर केला त्या सगळ्यांचं मला हसू येत होतं. काही जण जवळजवळ 20 वर्षांचा डान्सला उभे राहिलेले होते. मी बघत होतो त्यांच्या ॲक्शनकडं. सुवर्णाचा उत्साह मी बघत होतो. आणि मला सुवर्णाला मी पूर्वी सांगतो, आधी सांगतो, आणि शेवटचे कथानक सांगून मी थांबतो. सुवर्णा बोलता बोलता बोलली की मी RSSची आहे, मी अमुक आहे, भागवत आहे. सुवर्णाचे वडील खूप चांगले कार्यकर्ते होते, RSSचे माझा RSSच्या विचाराचा माझा कधी संबंध आला नाही, मी ते जवळही जात नाही. पण मी नेहमी सकारात्मक आहे. मी RSS नकारात्मक टीका करत नाही. मला जे पटतं तिथे मी जातो. सुवर्णा भागवत के वडील इतके मोठे कार्यकर्ते होते. आई शिक्षिका होती. सुवर्णाची सख्खी बहीण ही नितीन गडकरीच्या भाच्याला दिलेली आहे. जर ठरवलं असतं नितीने, तर सुवर्णा आज महाराष्ट्रामध्ये फार मोठी श्रीमंत व्यक्ती होऊ शकली असते. पण राजकारणामध्ये संस्थांची नावं घेतली जातात, पण राजकारणामध्ये ज्यावेळेला वाटप करायचं काम येतं, तर ध्येयवादी माणसं कचऱ्यासाठी फेकली जातात आणि टगे सगळं उपटायला बसतात. अशा कितीतरी सुवर्णासारख्या व्यक्ती असतील की ज्यांच्या आईवडिलांनी खूप त्याग केला, ज्यांच्या आईवडिलांनी सामाजिक स्तरात कार्य केलं, त्यांना त्यांच्याच विचाराची माणसं कधी कधी साथ करत नाहीत. मला टीका करायची नाही, पण अरे कुणावर टीका करायची. माझा हा विषय देखील कुठल्या संस्थेवर किंवा पक्षावर नाही आहे. पण सत्य असं आहे की आपला देखील समाजामध्ये अनेक वेळा फक्त वापर होतो. तेव्हा या निमित्तानं मला परत एकदा आपण बोलायला संधी दिली. मी वैश्य मला म्हणाला, सर की मी आज तुम्हाला पायपूजा करणार आहे, फेटा. म्हटलं नाही, आम्हाला देवबिव बनवू नको. माझ्या आयुष्यामध्ये मी असं म्हणणार नाही की राम नाही आहे, मी गौतम बुद्ध नाही आहे, पण नक्की मी त्यांच्या मार्गावरचा छोटा माणूस तर नक्की आहे. माझ्या आयुष्यात 2-3 चुकाही झाल्या असतील, पण मी माझ्या आयुष्यामध्ये 98% प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जसा सुबोध इथे बसला आहे, तसा मी आता इथे भावना आहे का,
भावना गेली काय? भावना भावना आहे काय? कुठे आहे? भावना जर उभी राहा ना. आलं काय? शुभ अमेय आलंय? अमेय आलंय काय? बरं इकडे पुढे एक शेवटचा विनोदाचा भाग सांगतो आणि थांबतो. मला आल्यावर एकाने सांगितलं, सर तुमचा कुर्ता छान आहे. म्हणजे बसला एकाने कुणीतरी असं कापडाला हात लावला, कुर्ता छान आहे. बेल भावना बेल. तर मी ह्या कुर्त्याची स्टोरी मुद्दाम सांगतो. हिचं लग्न झालं काही दिवसापूर्वी भावनाचं अमय बरोबर. ही कोळी समाजातली आहे, अमय मराठा आहे. अमयच्या बापाने विरोध केला होता की मुलाचं लग्न मराठा मुलीबरोबर झालं पाहिजे. त्याने लग्न केले कोळी मुलीबरोबर. बाप थोडेसे नाराज होते. मी अमयच्या वाटेची उभा राहिलो. अमय म्हटलं, तो आता मोठं सुशिक्षित आहे, MSc झालं आहे, कर लग्न. आणि अमयनी मला येऊन सांगितलं, सर मी लग्न करणार आहे मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, तुम्ही यायचं आहे आणि तुम्ही माझे वडील म्हणून बसायचं आहे. आणि वडील म्हणून त्यांनी मला कुर्ता दिला आणि म्हटलं हा कुर्ता घालून तुम्ही बसा. माझ्याकडे कपाटात 19 कुर्ते आहेत, 19. त्यातले 17 लोकांनी दिलेले आहेत, 2 माझे फक्त आहेत. धन्यवाद. परत आपण भेटूया पुढच्या काही कार्यक्रमाचा. धन्यवाद क्रांतीजी. मी पुन्हा एकदा सर्व महानुभावांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं. आता एक जे शेवटचं नृत्य आहे ते आपण बघायचं. त्याआधी मी या विचारमंचावर ज्यांनी नृत्य सादर केलं, ज्यांनी गाणी सादर केली, त्यांचा एक छोटासा सन्मान मी आपल्या हस्ते करू इच्छितो. तेव्हा मी कृपया कार्यकर्त्यांना विनंती करतो की मी ज्यांची नावं घेईन त्या सर्वांनी या विचारमंचावर यायचं आहे. मी एका व्यक्तीचा उल्लेख करायचा राहिला. या कार्यक्रमात ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम दिली, तो साऊंड सिस्टीमचा करता धरता आमचा मित्र सुनील जडियार या जगात नाही आहे. 2 महिन्यापूर्वी सुनील गेला, पण ही साऊंड सिस्टीम पाहत असताना मला सुनीलची आठवण झाली. सुनीलची स्मृती तुम्ही टिकवली, त्याला यादगार ठेवलं, याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि तीच सुनीलला आमच्या श्रद्धांजली मानतो. महान मानवता के सागर सर भर उर अविरत को नमन करो मन पुण्य तीर्थ भारत को महान मानवता के सागर सर भर उर अविरत को तुर्क भी आए, मुगल और मंगोल भी आए, इसमें सभी समाए। एक स्वर ध्वनित सभी का शोणित विलग करे तो किसको नमन करो मन पुण्य तीर्थ भारत को महान मानवता के सागर स्वर भर
सुर अविरत को। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सब मुसलमान ईसाई, हिंदू सिख पारसी सभी की एक नियति है भाई। मान और अपमान भूल कर दलित पतित सब आओ, माता के अभिषेक की खातिर मिलकर हाथ बढ़ाओ। स्पर्श नीर से पावन कर दो अध भर मंगल घट को, नमन करो